निवडणूक आयोगाकडून सर्व पक्ष शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, फक्त 2च प्रतिनिधी यांना भेटण्याची परवानगी आहे असं आयोगाचं म्हणणं आहे। 2 लोक नाही तर सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींना भेटा, देसाई यांनी अशी मागणी केली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, शिष्टमंडळाला सगळ्यांना भेटण्यासाठी का नकार देण्यात आलाय? खरं तर जर पाहिलं तर कालच या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये जे 5 लोक भेटणार आहेत त्या सगळ्यांची नावं देण्यात आली होती। त्याच्यामध्ये अनिल देसाई, त्याचबरोबर अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अतुल लोंढे अशा 5 लोकांची नावं होती। राष्ट्रवादीच्या राजीव झा यांचं नाव नव्हतं। मात्र या 5 लोकांना भेटण्याची परवानगी द्यावी निवडणूक आयोगानं, असं निवडणूक आयोगाकडे या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। मात्र निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही फक्त 2च प्रतिनिधींना भेटू। आता या सगळ्यांमध्ये 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी मिळत असल्यानं त्या अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे गेले, त्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली, आयुक्तांशी आम्ही भेटणार असून सगळ्या लोकांनाच भेटू आणि तरच आम्ही आमचं पत्र जे आहे ते तुम्हाला कळवू। मात्र निवडणूक आयोग हे ऐकायला तयार नाही। निवडणूक आयोग हे ऐकायला तयार नाही। निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आम्ही फक्त 2 प्रतिनिधींना भेटू शकतो, सर्व प्रतिनिधींना भेटणार नाही। या सगळ्यामुळे आता या सर्व शिष्टमंडळाने एक आक्रमक पवित्रा घेत त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचं सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या आणि लेखी स्वरूपात देखील आम्ही तुम्हाला पत्र देऊ। आता या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे जे शिष्टमंडळ आहे हे तिथेच बसून आहे आणि या शिष्टमंडळाने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भेटणार आहोत तर सगळे मिळून भेटू आणि आमचं म्हणणं जे आहे आम्ही सगळे मिळून सांगू। या दृष्टिकोनातून आता ही बैठक झालेली नाही अद्यापर्यंत आणि या सगळ्या नेत्यांनी जे आहे या ठिकाणी ठिय्या मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे जे आहेत हे 5 ते 6 नेते जे आहेत या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय। अद्यापर्यंत निवडणूक आयोगानं या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिलेली नाहीये, कारण फक्त 2च प्रतिनिधींना वेळ देण्यात आली होती। त्यानंतर काय करायचं या दृष्टिकोनातून अनिल देसाई आत गेले, त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, त्यांना सांगितलं की कोणताही पत्र दिलं जाणार नाही आणि आम्ही सगळे मिळूनच या ठिकाणी भेटणार आहोत। आता या सगळ्या दृष्टिकोनातून पुढे काय निर्णय होतो, निवडणूक आयोगाकडनं भेटीची वेळ मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सर्वांनाच एकत्रित भेटायचं, शिष्टमंडळाला भेटायचंय अशी विनंती निवडणूक आयोगाला केल्याचं पाहायला मिळतंय। श्रद्धा, अगदी तर आपण पाहतोय की शिष्टमंडळाची मागणी आहे आणि निवडणूक आयोगामध्ये शिष्टमंडळानं ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळतंय। हे सगळे नेते जे आहेत ते बसून आहेत आणि अजूनही त्यांना भेटीची वेळ निवडणूक आयोगाने दिलेली नाही। मात्र शिवाजी, आपण जर पाहत असू तर ही भेट जी आहे ती नियोजित होती आणि शिष्टमंडळ जे आहे ते भेटणार आहे किंवा निवेदन देण्यात येणार आहे हे अगोदरच ठरलेलं होतं। मग आता आयत्या वेळी आयोगानं शिष्टमंडळाला भेटण्यास नकार का दिलेला आहे? चर्चा काय रंगतात? सध्या हे पाहायला मिळतंय की जे म्हणजे या सगळ्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2च व्यक्तीला भेटायला देऊ। मात्र जो मेल आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये 5 लोकांची नावं आहेत। अनिल देसाई आहे, नितीन सरदेसाई आहे, अतुल लोंढे आहेत। या सगळ्यांची नावं जी आहेत त्या मेलमध्ये आहेत आणि हे प्रतिनिधी मंडळ जे आहे ते भेटणार होतं, हे शिष्टमंडळ जे आहे ते भेटणार होतं। त्यामुळे हे सगळे शिष्टमंडळ या ठिकाणी थांबलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या शिष्टमंडळाला जी आहे भेटीची वेळ मिळावी अशी शिष्टमंडळाचं म्हणणं आहे। मात्र निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आम्ही 2च प्रतिनिधींना भेटणार आहोत। त्यामुळं तिढा आहे की 2च प्रतिनिधी भेटणार की शिष्टमंडळ भेटणार। मात्र सध्या तरी शिष्टमंडळाने ही भूमिका घेतलेली आहे की आम्ही भेटू तर सगळेच नेते भेटू, अन्यथा भेटणार नाही। याच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा त्यांनी सांगितलं 2 नेते भेटणार आहेत तर निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी 2 लोक या आणि आमच्याशी भेटा। मात्र 2 लोकांपैकी मग अनिल देसाई गेले, त्यांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांना भेटायचंय आणि त्याच वेळेस आम्ही आमचं जे म्हणणं आहे लिखित स्वरूपाचं ते देऊ। आता या सगळ्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग काय भूमिका घेतो आणि शिष्टमंडळ काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजी, विनंती असंच जोडलेलं राहा, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। तर राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता सुद्धा आहे आणि आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद होणार आहे। पहिल्या टप्प्यात नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या घोषणेची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे आणि 4 वर्षांची निवडणुकीची प्रतीक्षा संपण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते।